नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये मी आज बेसनाचे लाडू करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ आपण भाजून घ्यायचं आहे. थोडी थोडी करून भाजून घेते. आपण एकसारखं हे परतवत राहायचं आहे. आपण ह्याला जास्त डाग पडू द्यायचे नाही, कारण आपले लाडू थोडं काळसर दिसतात. त्यामुळे आपण मंद आचेवर हलकेसेच कलर येण्यापर्यंत आपण भाजून घ्यायचे. असा आपला कलर आलेला आहे. आता आपण हे दळून आणायचं. त्यानंतर आपण 2 चमचे तूप घालून हे पीठ घालून घ्यायचं आहे. आता पीठ बारीक गॅस करायचा आधी, आणि व्यवस्थित असं सुक्कं पीठच आधी आपण भाजून घेतलेलं आहे. व्यवस्थित सुक्कं पीठच आपण हे भाजून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं करून तूप घालून भाजून घ्यायचं. आपल्याला जवळजवळ 1 किलो पिठासाठी साधारण 400 ग्रॅम तूप लागलेलं आहे. तर असं थोडं थोडं करून तूप घातले की व्यवस्थित आपलं पीठ पण भाजलं जाते. अशा प्रकारे थोड्या वेळानं आपले पीठ भाजून आलेलं आहे. कलर पण बदललेला आहे. एक 5 मिनिटातच आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे बघा कसे तूप सुटलेलं आहे पिठाला, छान असं. आता आपण हे थोडं गार झाल्यावर आपण ह्याच्यात पिठी साखर मिक्स करून घ्यायची. आपण पिठी साखर ह्याच्यात मिक्स करून घेऊया. पिठी साखरेपेक्षा घरी साखर बारीक करून मिक्सर लावून घेतली तर एकदम चांगले लाडू वळतात आणि खुसखुशीत पण होतात. आपण साखर चाळून पण घेतलेली होती. त्याचप्रमाणे वेलची पूड घातलेली आहे मी 1 चमचा. अशा प्रकारे आपण साखर घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला जवळजवळ साखर 800 ग्रॅम, 1 किलोला 800 ग्रॅम साखर लागलेली आहे. अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊया. आपल्याला ड्रायफ्रूट्स हवे असले तर लावून घ्यायचे. असे गोलसर लाडू तयार झाले आहेत. आपण थोडं हातावर असं केलं तर आपोआप तेल सुटलं जाते त्याला, आणि गोल आकार पण येतो. हे आपले बेसनाचे लाडू तयार झाले. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे बेसनाचे लाडू तयार झाले. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.